सो गुड मॉर्निंग फ्रेंड्स, मी स्वप्ना भाग्येश कुलकर्णी अँड वेलकम आहे माझ्या चॅनलमध्ये भाग्येश मेमरीज. अँड आज बोलायचं आहे याबद्दल की आजकालच्या ज्या स्त्रिया ज्या सिंगल मदर्स झालेल्या आहेत, काही कारणास्तव त्यांचे हजबंड नाही आहे त्यांच्यासोबत. सो सांगायचा उद्देश हाच आहे की तुम्ही जोपर्यंत स्ट्रॉंग होणार नाही स्वतः कोणी तुम्हाला मदत करणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे तुमची स्वतःची ती आहे तुमचं मेंटल हेल्थ. फिजिकल हेल्थ तर आहेच आहे, आणि त्याच प्रकारे तुमची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे तुमचं मेंटल हेल्थ. जे झालं ते घडून गेलं त्याच्यावर तुम्ही म्हणजे सगळेजण मला म्हणतात तू खूप स्ट्रॉंग वाटते, पण स्ट्रॉंग वाटणं, स्ट्रॉंग असणं किंवा स्वतःला स्ट्रॉंग बनवणं ह्या प्रोसिजरमधनं जावं लागतं. आधी आपण काय असतो, मग आपण काही अनुभव घेतो किंवा आपण काही गोष्टीवर विचार करतो की ह्या गोष्टीमधनं आपण जातोय तर ह्याच्यावर आपण कसा उपाय काढायचा किंवा कसं जगायचं. आपण जेवढे स्ट्रॉंग असू तेवढेच आपले लेकरं स्ट्रॉंग असणार आहे. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या, तुमचं बिहेवियर, तुमचं वागणं, तुमचे हेल्थ, हे सगळ्यांचा इम्पॅक्ट तुमच्या लेकरांच्या हेल्थवर, त्यांच्या मेंटल हेल्थवर होत असतो. आणि ते फार जपणं गरजेचं आहे, कारण त्यांचं भविष्य आपला प्रेझेंट जे आहे ते खराब करू शकतं त्यांचं फ्युचर. त्यासाठी त्यांचं भविष्य सांभाळण्यासाठी तुम्हाला मजबूत बनावंच लागणार आहे. सो सांगायचं हे आहे की तुम्ही तुमचा प्रेझेंट म्हणजे तुमचं जे काही तुमच्यासोबत तुमचं दुःख तुम्ही हँडल करताय, तर त्या दुःखाला तुम्ही कसं हँडल करता किंवा तुमच्या दुःखाचा तुमच्या लेकरांवर काय इफेक्ट होतो हे जेव्हा तुम्ही विचार कराल तेव्हा तुम्हाला कळेल की तुमचं जे प्रेझेंट आहे तो आपल्या लेकरांचं भविष्य खराब करू शकते. हे तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. तर त्यात ते बऱ्याच जणांचे बरेचसे प्रश्न असतील, बऱ्याच जणींचे असतील की मान्य आहे स्ट्रॉंग होणं गरजेचं आहे, सगळं आहे, पण कसं करायचं किंवा कसं बनायचं हा प्रश्न बऱ्याच जणांकडे आहे. सो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की एक्सेप्ट द सिच्युएशन. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की ही अशी लाईफमध्ये घटना घडली आणि त्या घटनेनंतर आपलं लाईफ असं झालेलं आहे जे की कधीच पूर्वीसारखं होणार नाही आहे. आणि मग आता आपल्याला जी बदललेल्या आयुष्याला एक्सेप्ट करायचं आहे आणि असं लाईफ बदललं आहे की ज्यामुळे आपल्याला खूप जास्त पेन होतो आहे फक्त, बाकी त्याच्यातनं आपल्याला कुठलीही गोष्ट अशी चांगली दिसत नाही आहे, ज्याच्यातून फक्त आपल्याला दुःख आणि दुःख मिळते. मग ह्या दुःखातून निघायचं कसं बाहेर ते आपण विचार केला पाहिजे. तर मी सगळ्यांना एकच सांगेल, माझ्या जेवढ्या पण सिंगल मदर्स आहेत, स्ट्रॉंग बना, एक्सेप्ट करा. एक्सेप्ट केल्याशिवाय पर्यायच नाही आहे दुसरा. आणि एक्सेप्ट करून तुम्ही पुढे जा, त्या पेनसोबत त्या दुःखासोबत जगायचंच आहे. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे सांगायची तुम्हाला की खचून जाऊ नका. आपण लाईफमध्ये जेव्हा स्ट्रॉंग बनणं म्हणजे काही नाही. स्ट्रॉंग बनणं म्हणजे इमोशनलेस व्हा किंवा रडू नका किंवा कोणासमोर एक्सप्रेस होऊ नका, ओरडू नका, असं करू नका. म्हणजे स्ट्रॉंग होणं म्हणजे हे सगळं सोडून देणं नसतं. स्ट्रॉंग होणं म्हणजे आहे त्या सिच्युएशनला कसं हँडल करायचं की ज्याचा आपल्या भविष्यावर चांगला इम्पॅक्ट व्हायला पाहिजे. ओके, आहे दुःख आहे, अपूर्णतेची भावना आहे, आपल्या पतीशिवाय आपलं आयुष्य काहीच नाही, हे सगळं मान्य आहे. पण जी घटना घडून गेलेली आहे त्या घटनेला आपण ना रिव्हर्स जाऊ शकतो, ना त्या व्यक्तीला आणू शकतो, काहीच नाही करू शकत आपण. आपल्या हातात एवढंच आहे की आपण आपल्याला सांभाळणं, आपल्या लेकराला सांभाळणं, आपलं मेंटल हेल्थ सांभाळणं आणि त्या दुःखातून सावरण्याचा प्रयत्न करणं. स्ट्रॉंग बनणं म्हणजे इमोशनलेस व्हा असं म्हणत नाही आहे मी तुम्हाला. रडा, पडा, ओरडा, सगळं व्यक्त करा, पण त्याच्यातून तुम्ही पुन्हा असं बना म्हणजे खचला तो संपला की आता मी काहीच करू शकत नाही, आता माझं आयुष्याचं कसं होणार, माझं भविष्य कसं होईल, माझ्या लेकरांना मी कसं सांभाळेल. एक स्त्री तिच्या लेकरांना खूप छान एकटी सांभाळू शकते, खरंच सांभाळू शकते. तुम्ही हे करू शकता. फार अवघड समस्या आहे माईबाप, फार अवघड समस्या. लेकरं लहान असावीत आणि तारुण्यात जर त्या बाईचा पती गेला ना तर ती बाई समाजाकडे लक्ष देत नाही, कंबर कसते पोरांसाठी, हिमालयासारखं कठोर अंतःकरण करते आणि लेकराच्या ठिकाणी बाप म्हणून उभी राहते. फार काबड कष्ट करते रे, ढोरासारखी राबराब राबते.